बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी एसआयटीच्या तपासानं वेग घेतला असून फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांना मोठं यश आलं आहे। या हत्येबाबत सध्या अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। यातच एसआयटीनं या घटनेतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे। यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ सोनावणेलाही बेड्या ठोकल्या आहेत। तो दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचा अत्यंत जवळचा मित्र असून त्यानेच देशमुख यांचं लोकेशन आरोपींना दिले असल्याचे पोलीस तपासात धक्कादायक समोर आले आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे। सुरुवातीला तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवणाऱ्या विरोधकांकडून आता सुरू असलेल्या तपासावर समाधान व्यक्त केले जात आहे। एसआयटीने या प्रकरणातील फरार असलेल्या 3 आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या दोघांना अटक केली। पोलिसांना सुरुवातीपासूनच आरोपींना सरपंच देशमुख यांचे लोकेशन सांगणारा कोणतरी जवळचा आणि गावातीलच व्यक्ती असणार असा संशय होता। त्याचवेळी पोलिसांच्या तपासात मस्साजोगच्याच सिद्धार्थ सोनावणेचं नाव समोर आलं। धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी सरपंच देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर 2 दिवस सिद्धार्थ सोनावणे हा गावातच उपस्थित होता। तो देशमुख यांच्या अंत्यविधीमध्येही सहभागी झाला होता। मात्र पोलिसांकडून ज्यावेळी आरोपींचा शोध सुरू झाला तेव्हा अचानक सिद्धार्थ फरार झाला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केले होते। अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना आला होता। त्यामुळे त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत होता। लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकुण सिद्धार्थला लागताच तो गावातून फरार झाला होता। 15 दिवसांपासून तो फरार होता। त्यानंतर जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सिद्धार्थ या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री पटली। त्याची शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो मुंबईत लपून बसला असल्याची टीप पोलिसांना मिळाली। त्याने या काळात 5 सिम कार्ड वापरली पण पोलिसांना मुंबईतील लोकेशन मिळताच त्याला पकडण्यासाठी त्यांनी ट्रॅप लावलं। यात सिद्धार्थ सोनवणेला एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावरून पोलिसांनी पकडलं। आता सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे सोडला तर जवळपास सर्वच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत। लवकरच कृष्णा आंधळेलाही ताब्यात घेतील। त्यामुळे तपासात पोलिसांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचं कारण समोर येण्याची शक्यता आहे।